मित्रांनो, तुम्ही तुमच्या रेशन कार्ड सोबत ई-केवायसी पूर्ण केली नसेल तर तुम्ही आता घरी बसून तुमच्या रेशन कार्डची ई-केवायसी पूर्ण करू शकतात। त्यासाठी तुम्हाला काही प्रोसेस करावी लागेल, तर तीच प्रोसेस स्टेप टू स्टेप मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आपण अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो। मित्रांनो, तुम्हाला रेशन कार्ड सोबत ई-केवायसी करणं हे गरजेचं आहे, अनिवार्य केलेलं आहे। त्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड सोबत तुमचं आधार कार्ड हे जोडावं लागेल, म्हणजेच ई-केवायसी करावी लागेल। मित्रांनो, चला तर तुम्ही आता ई-केवायसी कशा पद्धतीने करू शकता त्याच्या पहिले तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की ई-केवायसी का करणे गरजेचं आहे, किती इम्पॉर्टंट आहे ई-केवायसी रेशन कार्ड सोबत करणं। तर सिद्धपत्रिकेसोबत आधार क्रमांक संलग्न असल्याची तसेच सिद्धपत्रिकेतील व्यक्ती खरी असल्याची खात्री करण्यासाठी ई-केवायसी म्हणजे रेशन कार्ड सोबत ई-केवायसी करणं अनिवार्य आहे। त्यामुळे लाभार्थ्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी। ई-केवायसी पूर्ण न केल्यास सिद्धपत्रिकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अन्नधान्य पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो। मित्रांनो, तुम्ही जरी ई-केवायसी केली नाही तर तुम्हाला जे रेशन मिळतं तर ते रेशन तुम्हाला बंद होऊ शकतं, किंवा ते तुम्हाला जेवढं मिळत असेल तर त्याच्यावरून तुम्हाला कमी होऊ शकतं। मित्रांनो, कारण तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढेही मेंबरचे नाव आहेत तर तेवढ्या मेंबरची ई-केवायसी करणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे आता मी तुम्हाला स्टेप टू स्टेप सांगणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या मोबाईलमधूनच तुमच्या सर्व मेंबरची ई-केवायसी अत्यंत सोप्या आणि साध्या पद्धतीने पूर्ण करू शकता। चला तर पाहूया कशा पद्धतीने ई-केवायसी करू शकता तुम्ही। मित्रांनो, ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोर मधून दोन ॲप डाउनलोड करावे लागतील। एक म्हणजे फेस आरडी आणि दुसरं म्हणजे मेरा ई-केवायसी। बघा, आता तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोर मध्ये यायचं आहे आणि इथं सर्च करायचं आहे फेस आरडी। तर आधार फेस आरडी असा ऑप्शन दिसेल, तर हे एक ॲप तुम्ही इन्स्टॉल करून घ्या। मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला दुसरं ॲप इन्स्टॉल करायचं आहे, ते म्हणजे मेरा ई-केवायसी। बघा, हे असं ॲप असेल मेरा ई-केवायसी, तर हे ॲप तुम्ही इन्स्टॉल करून घ्या। हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला या ॲपला ओपन करायचं आहे। मित्रांनो, या दोघं ॲपची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली, सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली हे ॲप डाउनलोड करू शकता। मित्रांनो, हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला मेरा ई-केवायसी हे ॲप ओपन करायचं आहे। मित्रांनो, हे जे मेरा ई-केवायसी ॲप आहे हे ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे। हे ॲप जरी तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होत नसेल तर त्याचं जे GPS लोकेशन आहे, तुमच्या मोबाईलचं लोकेशन किंवा GPS जे असेल तर ते ऑन करून घ्या। ते ऑन केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे। मित्रांनो, स्टेट सिलेक्ट केल्यानंतर व्हेरीफाय लोकेशन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय या लोकेशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे। मित्रांनो, आधार कार्ड क्रमांक मी इथं आता माझा टाकून घेतो। आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर जनरेट OTP या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्ड सोबत जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP जाईल। मित्रांनो, OTP गेल्यानंतर तो OTP तुम्हाला इथं सबमिट करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चा टाकायचा आहे। मित्रांनो, चला तर मी OTP आणि कॅप्चा आता फिल करून घेतो। OTP सबमिट केल्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी डिटेल्स असा एक पेज ओपन होईल, ज्यात तुम्हाला तुमचं नाव दिसेल, तुमचा रेशन कार्ड नंबर दिसेल, तुमचं ई-केवायसी स्टेटस दिसेल, तर सगळी जी डिटेल्स असेल ते तिथं तुम्हाला शो होईल। मित्रांनो, त्यानंतर बॉटमला एक ऑप्शन असेल केवायसी फेस आरडी। तर केवायसी फेस आरडी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला तुमची एक सेल्फी घ्यायची। मित्रांनो, जे ऑटोमॅटिकली तुमचं फेस आरडी हे ॲप ओपन होईल आणि त्यात तुम्हाला तुमची सेल्फी घ्यायची। सेल्फी घेतल्यानंतर ती ऑटोमॅटिकली सबमिट होऊन जाईल आणि अशा पद्धतीने तुम्ही रेशन कार्डची ई-केवायसी पूर्ण करून घ्या। मित्रांनो, घरी बसून। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। ई-केवायसी करताना काही अडचण येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल।